देशाचे माजी संरक्षण मंत्री गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अतिशय हृद्य वातावरणामध्ये निरोप दिला जातोय। प्रत्येक जण त्यांच्या आठवणी जागवतोय। संरक्षण मंत्री असताना पर्रीकरांनी संरक्षण मंत्रालयामधलं जे अविश्वासाचं वातावरण होतं ते घालवलं आणि कामकाजामध्ये पारदर्शकता आणली। सलग 10 तास बैठक घेऊन निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेला हा खमका संरक्षण मंत्री होता असं सांगितलंय ज्येष्ठ संरक्षण तज्ञ नितीन गोखले यांनी। त्यांच्याशी बातचीत केली आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। जी भेट कशी झाली? तुम्ही जेव्हा कोटा हाऊसला गेला, मी जायच्या दिवशी सकाळी मी जरा विचार केला की त्यांनी कशासाठी बोलवलं असेल, कारण मी तोपर्यंत मी एनडीटीव्ही सोडलेलं होतं। मी एनडीटीव्हीत काम करायचो, त्यामुळे मी काही एखादा महत्त्वाचा पत्रकार किंवा एक महत्त्वाचा एडिटर असं काही नव्हतं, किंवा इन्फ्लुएन्शियल एडिटर आहे असं काही नव्हतं। पण मी म्हटलं त्यांनी कशासाठी बोलवलं असेल, तर मी विचार केला की बहुतेक त्यांना थोडंसं इनपुट पाहिजे असेल किंवा कसं चाललंय किंवा काय विषय आहेत संरक्षण मंत्रालयात, त्याचा काहीतरी त्यांना आढावा घ्यायचा असेल। तर मी एक पानी सजेशन्स मी एक टाईप केलंय कॉम्प्युटरवरती, एक प्रिंटआउट घेऊन मी गेलो त्यांच्याकडे। तर ते आले लगेच। मी गेल्याबरोबर त्यांनी, आणि मी त्यांना विचारलं की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करू, कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये राहू तिथे यायला। ते म्हणते नाही, कॉन्टॅक्टमध्ये कोणाच्या राहायची जरूर नाही, तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, हा माझा नंबर लिहून घ्या आणि तुम्ही डायरेक्ट या। तर मी पोहोचलो रविवारी दुपारी, तर लगेच त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले मला। तिथे बसलो थोडंसं 1 मिनिटं, आम्ही स्तब्ध होतो, कारण मला काय बोलावं हे सुचत नव्हतं। कधीच भेटलेलं नव्हतं त्यांना, आणि त्यांच्याबाबतीत ऐकलं होतं भरपूर, पण कधी भेटलो नव्हतो, कधी ओळखही नव्हती। पण मी त्यांना म्हटलं की हे तुम्हाला माझे काही सजेशन्स आहेत, कारण मी एमओडी आणि डिफेन्स सेक्टर तोपर्यंत जवळजवळ 33 वर्ष झालेली होती ते करत होतो। त्यामुळे मी म्हटलं की हे माझे काही सजेशन्स आहेत। त्यांनी 2-3 मिनिटं वाचलं, त्यामुळे हो याच्यातलं काही मी ऑलरेडी करतोय, पण मी तुमच्याशी सविस्तर नंतर बोलीन। पण तुम्ही हे सांगा की हे संरक्षण मंत्रालय जे काम करतं हे इतक्या अविश्वासावरती का काम करतं? इथे म्हणजे अविश्वासाचं वातावरण इतकं जास्ती आहे। मी त्यांना म्हटलं हे ब्रिटिश वेळेपासून चालत आलेलं आहे आणि ते काही बदललेलं नाही इतक्या वर्षात। त्यांनी म्हणे हे बदलायला पाहिजे, आणि मला वाटतं की माझं मुख्य काम हेच राहील की हा माइंडसेट कसा बदलायचा। त्याचं मुख्य काम त्यांनी केलं, मी जे म्हणेन जर बघितलं 28 महिन्याची जी कारकीर्द होती त्यांची, त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सपरन्सी आणली आणि माइंडसेट चेंज केला की आता संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, सैन्याचे अधिकारी स्वतःहून जाऊन छोट्या उद्योजकांना भेटतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांच्याकडनं समजावून घेतात की भारतामध्ये काय प्रोड्यूस होऊ शकतं, काय मॅन्युफॅक्चर होऊ शकतं। हा एक फार मोठा माइंडसेट त्यांनी चेंज केला। की असं होतं की संरक्षण मंत्री एक आदेश द्यायचे आणि मग त्यांना हे असायचं की बाकी लोक हे काम करतील, हे यांच्याबरोबर बसायचे। मला एक मीटिंगच्या बाबतीत माहिती आहे, HALच्या बाबतीत, हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या बाबतीत, LCA जे भारतीय वायुसेनेला देण्याचा प्रकार आहे, त्याच्यासाठी त्यांनी एक 10 तासाची मीटिंग घेतली आणि ते म्हणाले आज याचं एक समाधान काढल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही। बरोबर, हे कोणीही मंत्री आजपर्यंत केलेलं माझ्या आठवणीत तरी नाही, खास करून डिफेन्स मंत्रालय। गोखले यांनी अनेक आठवणींना उजाळा दिलेला आहे। मनोहर पर्रीकरांच्या संदर्भातल्या दिल्लीमध्ये जे असताना त्यांनी मनोहर पर्रीकरांसोबत जे जे क्षण घालवले आणि सोबतच अनेक जे काही शिकायला मिळालं, दोघांची खूप चर्चा व्हायची आणि त्यातून भारताचं संरक्षण मंत्रालय किती मजबूत होत झालं हे मनोहर पर्रीकरांच्या कारकिर्दीमुळे, हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। आपण पाहिलं मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या आता गोव्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्या अंत्यदर्शनाच्या स्थळी सुद्धा आलेल्या आहेत। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही गोव्यामध्ये दाखल होणार आहेत। पारदर्शक कारभार करून लोकांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या या नेत्याला, संरक्षण मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला गोव्याची जनता आणि पूर्ण देशवासीय अखेरचा निरोप देत आहेत।